मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्र्यंबकेश्वरचा दौरा रद्द झालाय। नाशिकचे आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आलाय। संजय काका हे भाजपचे जुने नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाविषयी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या निर्णय घेतील। राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटील यांच्या भाजपमधल्या प्रवेशावरती मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान। शिवसेना पक्षाबाबत सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उद्धव ठाकरे दुःखी झाल्याचं संजय राऊत यांचं मत आहे। सध्या ठाकरेंनी संयम ठेवलाय, मात्र त्यांच्या संयमाचा विस्फोट होईल, संजय राऊत यांचा इशारा। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। आंबी कुटुंबियांचा विरोध असूनही पोलिसांकडून दखलपात्र गुन्हा नाही। आंबी कुटुंबियांनी दिला होता राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज। धमकीच्या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुस्तक छापून 40 वर्ष झाली, आता वाद निर्माण करणं योग्य नाही। संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीच्या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही। एकनाथ शिंदे योग्य ती समज देतील, अशी फडणवीसांची माहिती। शिवाजी कोण होता या पुस्तकावरती बंदी घालण्यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं आंदोलन। शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पुस्तकावरती बंदी घालण्याची मागणी। आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आल्याच्या नंतर आता संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याचा देखील शिवीगाळ करत असतानाचा एक जुना व्हिडिओ नव्यानं व्हायरल होतोय। कारच्या बोनटवरती चढून कुणाल गायकवाड याची शिवीगाळ। बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केलाय। गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गायकवाड हे टीकेचे धनी ठरलेले आहेत, मात्र त्यांचे समर्थक त्यांना दुग्धाभिषेक करतात। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले। पिंपरी चिंचवडमधल्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। 4 मे रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच आहे। अनेक इच्छुकांकडून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट। काही इच्छुकांकडून अजित पवारांनी आश्वासन दिल्याचा देखील दावा, तर काही जणांकडून सोशल मीडियावरती पत्र लिहून उमेदवारीची मागणी। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा एक किस्सा सांगितलाय। युद्ध करून महाराज रामदास स्वामींकडे गेले। राज्य मी सांभाळतो, पण अंमलबजावणी तुम्ही करा, असं रामदास स्वामींनी शिवरायांना सांगितलं, असा दावा शास्त्री करतात। आपण जो इतिहास शिकलो त्यामध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलेला कुठलाही दाखला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शास्त्रींच्या विधानावरती वक्तव्य। छत्रपती शिवरायांची बदनामी करणं भाजपचं धोरण आहे। बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त विधानावरून हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका। संघाने आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये माफी मागावी, अशी देखील सपकाळ यांची प्रतिक्रिया। शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला आहे। धीरेंद्र शास्त्री यांचं विधान अत्यंत संतापजनक असं विधान करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला आणि विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याची आमदार रोहित पवार यांची एक्सपोस्ट। दरम्यान बागेश्वर बाबा कोण आहे, ते काही इतिहास तज्ज्ञ आहेत का? मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा धीरेंद्र शास्त्री यांच्या शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरती निषेध। बोंधू अशोक खरातच्या तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे। महिला अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। पोलिसांच्या तपासापासून सुटका करून घेण्यासाठी अशोक खरातची गजनी ट्रिक। व्यवसायामध्ये भरभराटीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोंधू मनोहर भोसलेचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात। कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। विशाल वाघमारे मनोहर भोसले याच्या जवळचा सहकारी आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील घोटी या ठिकाणी मनोहर भोसले याचा 27 एकरावरती आलिशान असा आश्रम आहे। दर अमावस्येला शेकडो बड्या आणि राजकीय मंडळींची या ठिकाणी गर्दी असते। तर स्वतःला बाळूमामा समजून घेणाऱ्या या भोंदूला भेटण्यासाठी 11,000 रुपयांची पावती फाडावी लागायची। धारावीमधील नागरिकांना आता 50 चौरस फुटांचं घर मिळणार आहे। धारावीमधल्या चाळी आणि इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना
राज्य सरकारचा मोठा दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतला निर्णय. सुधारित निवृत्ती वेतन योजनेसाठी पुकारण्यात आलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. गेल्या 4 दिवसांपासून 18 मागण्यांसाठी हा संप सुरू होता. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या नंतर लेखी आश्वासन आणि यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये कॅनरा बँकेमधल्या कर्मचाऱ्यांकडूनच सोन्यावरती डल्ला मारण्यात आलाय. स्ट्रॉंग रूममधल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कर्मचारी चोरी करताना कैद झालेत. 7,31,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँक मॅनेजरसह व्यापाऱ्याला अटक करण्यात आली, तर चोरी करणाऱ्या मुख्य आरोपी फरार आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील मोगरा गावामध्ये झाड अंगावरती पडल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. सुमन घनघाव असे या मृत महिलेचं नाव आहे. घटनेच्या नंतर गावामध्ये हळहळ. पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिर परिसरामधील दर्शन मंडपामध्ये स्वच्छतेचे 3 तेरा. स्वच्छतागृहामध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगरेटची पाकिटं सोबतच तंबाखूच्या पुढ्या आढळलेल्या आहेत, त्यामुळे दुर्गंधी माजते. स्वच्छतेचा कंत्राट दिलेल्या संबंधित कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बांधकामाधीन मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या पुलाला भरधाव ट्रकची जोरदार धडक. महामार्गावरती बांधण्यात आलेल्या प्राण्यांसाठीच्या पुलाला ही धडक बसली आहे. पालघर जिल्ह्यामधल्या नेवाजे इथली ही घटना आहे. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग हा दिल्ली मुंबई कॉरिडॉरचा भाग आहे. पालघर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा काळा बाजार तर राजकीय पक्षाचे पदाधिकारीच रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय. 4 आरोपींना या प्रकरणी अटकही करण्यात आली. 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नांदेडमधल्या इंदिरानगर परिसरामध्ये किरकोळ वादामधून एका मिस्त्रीची हत्या करण्यात आली आहे. प्रताप गायकवाड असा हत्या करण्यात आलेल्या मिस्त्रीचं नाव आहे. पाठलाग करून चाकूनं वार करून त्याची हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यामधून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी 3 आरोपींना सध्या अटक केली. अमरावती जिल्ह्यामधल्या वरुडमध्ये आई आणि सावत्र बापाची 16 वर्षाच्या मुलीला मारहाण. इलेक्ट्रिक मशीननं या मुलीचं टक्कल करण्यात आलं. सख्या आईचा पोटच्या मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास. आई आणि बापाच्या विरोधात गुन्हा दाखल. मुलीला शासकीय वसतिगृहामध्ये देखील दाखल करण्यात आलाय. भाईंदरमध्ये अण्णा पॅलेस डान्स बारवरती धाड टाकण्यात आली. गुप्त रूममधून 13 बारबालांची सुटका. गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई. देवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये गोदा ते नर्मदा जलयात्रा अभियान आजपासून सुरू झालेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जलयात्रेचं आयोजन. आंबा पीक विम्यासाठी 72 तासांमध्ये तक्रार अनिवार्य. विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन. फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच टोल फ्री क्रमांक 14447 यावरती संपर्क करण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. विदर्भामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येईल अशी स्थिती आहे काहीशी. अकोल्यामधल्या तापमानाचा पारा सध्या 45 अंशांपर्यंत गेलाय, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामधल्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. सिंधुदुर्गामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी. उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 2 दिवस 40 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र गोवा सीमेवरती वावरणाऱ्या ओमकार हत्तीच्या बंदोबस्तासाठी गोवा सरकारच्या हालचाली. कर्नाटक सरकार आणि वनतारा या संस्थेशी संपर्क साधण्यात आल्याची गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणेंची माहिती. ओमकारचा तातडीनं बंदोबस्त करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. कसारा आसनगावच्या दरम्यान 15 तास लोकलची सेवा बंद राहील. आज दुपारी 12 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक आहे. कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव, टिटवाळा या स्थानकांवरच थांबणार आहेत. धाराशिवमधल्या भूम तालुक्यामधील उळूप या गावामध्ये कानिफनाथ यात्रेमध्ये विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे. गावामधील 13 मानकरी मंदिरासमोरच्या विस्तवावरून अनवाणी चालतात. परंपरेच्या नावाखाली विस्तवावरती चालण्याचा धक्कादायक असा प्रकार अजूनही सुरू आहे. दादरमधल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती महाराष्ट्र दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामधील विविध पोलीस विभागामधील अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलनाचा सराव केलेला आहे. वाढत्या उन्हामध्ये देशाच्या वीज मागणीचा 2,40,000 मेगावॅटचा एप्रिलचा उच्चांक. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये विजेची सर्वाधिक मागणी ही 2,42,000 मेगावॅट इतकी होती.
मागणी 2,70,000 मेगावॅटच्या घरामध्ये जाण्याचा यंदाच्या वर्षीचा अंदाज आहे. देशाची सध्याची वीज निर्मितीची क्षमता ही 5,24,000 मेगावॅट इतकी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्य शिखर बँकेला 702 कोटी रुपयांचा उच्चांकी नफा. मागील वर्षीपेक्षा 51 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि गावागावामधील विकास सोसायट्यांना वित्त पुरवठा. बँकेकडे स्वतःचा 8,180 कोटी रुपयांचा निधी आहे. तातडीनं इराण सोडा. भारतासह रशिया, ब्रिटन, चीन आणि तुर्की या देशांचा त्यांच्या नागरिकांना सूचना. अमेरिका इराण यांच्यामधली चर्चा ही फिसकटण्याच्या शक्यतेमुळे आपापल्या नागरिकांना हा इशारा देण्यात आलाय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची अचानकपणे पाकिस्तानाच्या दौऱ्यावर. काल मध्यरात्री इस्लामाबादमध्ये ते दाखल झाले आहेत. लष्कर प्रमुख मुनीर, पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांची भेट होतीये. मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांशी भेट होणार नसल्याची तुर्तास तरी माहिती आहे. तर या आखाती युद्धाच्या शांती वार्तेची ही दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. चर्चेसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची हे पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. तर अमेरिकेचं शिष्टमंडळ आज पाकिस्तानमध्ये पोहोचणार आहे. अमेरिकेसोबतच्या चर्चेचं कुठलंही वेळापत्रक निश्चित झालेलं नाहीये. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अराक्ची यांच्या भेटीच्या संदर्भात निवेदन जारी. इराणकडून अमेरिकेशी थेट चर्चा होणार नाही. केवळ मध्यस्थांच्या मार्फत इराण आपली भूमिका मांडेल अशी निवेदनामधून माहिती. एकीकडे शांती वार्तेचे वारे, दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्या सुरू आहेत. करार झाला नाही तर इराणच नष्ट करून टाकू. इराणमधील 75% टार्गेट्स अमेरिकेनं आधीच उडवले असा दावा करण्यात आला. करार न झाल्यास उर्वरित टार्गेट्स उडवले जातील. अब्बास अराक्ची यांचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये दाखल होताच एस्कॉट. पाकिस्तानी हवाई दलाने रावळपिंडीमध्ये हा एस्कॉट केला आहे.